श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज, योगीराज, परब्रह्मस्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्रोतेहो, हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा आणि त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी येणारा एक महामंगल दिन म्हणजे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, चैत्र शुद्ध द्वितीया. अक्कलकोटचे स्वामी महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते साक्षात परब्रह्म, साक्षात श्रीपाद श्रीविल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचाच पुढील अवतार होते. पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडलाय का की जे अयोनीज आहेत, ज्यांना माता पिता नाहीत, ते स्वामी या पृथ्वीतलावर नेमके कुठून आणि कसे प्रकट झाले? आजच्या या विशेष भागात आपण स्वामींच्या प्रकटीकरणाचा तोच अंगावर काटा आणणारा अद्भुत इतिहास आणि या पवित्र दिवशी घरीच कोणती विशेष सेवा करावी हे अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. स्वामींच्या प्रकटीकरणाची कथा सुरू होते ती थेट श्रीशैल्य मल्लिकार्जुन जवळील कर्दळी वनातून. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा निजानंदी लीन होण्यासाठी कर्दळी वनात गेले, तेव्हा ते तिथे एका गहन समाधी अवस्थेत बसले. बघता बघता तब्बल 300 वर्ष उलटून गेली. समाधीस्थ अवस्थेत त्यांच्या संपूर्ण शरीरावर एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या जंगलात लाकडं तोडण्यासाठी आला. चुकून त्याच्या कुऱ्हाडीचा एक जोरदार घाव त्या वारुळावर पडला आणि काय आश्चर्य, त्यातून रक्ताची भळभळती धार वाहायला लागली. लाकूडतोड्या प्रचंड घाबरला, पण त्याच क्षणी त्या वारुळातून एक अतिशय दिव्य, तेजस्वी आणि आजानबाहू महापुरुष प्रकट झाला. तेच आपले श्री स्वामी समर्थ. कुऱ्हाडीचा घाव लागूनही स्वामींच्या चेहऱ्यावर किंचितही राग नव्हता, तर जगाच्या कल्याणासाठी ते पुन्हा एकदा जागृत झाले होते. स्वामींनी त्या लाकूडतोड्याला अभय दिले. कर्दळी वनातून बाहेर पडल्यावर स्वामींनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. कधी ते चंचल भारती म्हणून ओळखले गेले, तर कधी दिगंबर स्वामी. हरिद्वार, काशी, द्वारका अशी तीर्थस्थाने फिरत फिरत 1856 साली म्हणजेच शालिवाहन शके 1778 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेच्या मंगल दिवशी स्वामी महाराज अक्कलकोट जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आले. अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यावर स्वामी महाराज प्रथम गाववेशी बाहेर असलेल्या श्री खंडोबाच्या मंदिराजवळ आले. त्यांचे ते भव्य कपाळ, गुडघ्यांपर्यंत पोहोचणारे लांब हात, गळ्यातील रुद्राक्षांची माळ आणि डोळ्यांमधील ते ब्रह्मांड भेदून जाणारे तेज पाहून अक्कलकोटकरांचे डोळे दिपून गेले. चोळाप्पा, बाळाप्पा यांसारख्या परमभक्तांना स्वामींच्या रूपाने साक्षात देवच भेटला. अक्कलकोट ही स्वामींची कर्मभूमी बनली आणि पुढील 22 वर्ष त्यांनी तिथे राहून अगणित लीला केल्या आणि असंख्य भक्तांचा उद्धार केला. मंडळी, ज्या दिवशी स्वामी अक्कलकोटमध्ये प्रकट झाले तोच चैत्र शुद्ध द्वितीयेचा दिवस आपण प्रकट दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. या दिवशी आपण घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने पण भावपूर्ण सेवा कशी करावी ते आता पाहूया. सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवघराची आणि संपूर्ण घराची स्वच्छता करावी. एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा तसबीर स्थापन करावी. मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे आणि तसबीर असल्यास गुलाब पाण्याने पुसून घ्यावी. स्वामींना अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावावा. त्यांना पिवळी फुले, तुळशीचे पान आणि शक्य असल्यास चाफ्याचे फूल नक्की अर्पण करावे. स्वामींना नैवेद्यासाठी पुरणपोळी, बेसन लाडू किंवा खडी साखर खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर एका जागी शांत बसून श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा किमान 11 माळी जप करावा. या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करणे अत्यंत फलदायी मानले जाते. वेळेअभावी संपूर्ण ग्रंथ वाचता आला नाही तरी 11वा आणि 21वा अध्याय नक्की वाचावा. सर्वात शेवटी स्वामींचा अत्यंत प्रभावी असा तारक मंत्र म्हणावा आणि स्वामींची मनोभावे आरती करावी. स्वामींची सेवा करण्यासाठी कोणत्याही कठीण कर्मकांडाची गरज नाही. गरज आहे ती फक्त निर्मळ मनाची आणि अटूट श्रद्धेची. कारण स्वामींनी स्वतः सांगितले आहे, अनन्य भावे भक्ता संकटी रक्षितो मी तत्क्षणी. जो कोणी खऱ्या मनाने स्वामींना साथ घालतो त्याच्या पाठीशी स्वामी एखाद्या डोंगरासारखे उभे राहतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर तो स्वामींनी आपल्याला दिलेला महाप्रसाद आहे. यंदाचा हा स्वामी प्रकट दिन तुमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि स्वामींची अखंड कृपा घेऊन येवो हीच स्वामीचरणी प्रार्थना. मंडळी, तुम्हाला स्वामींच्या प्रकटीकरणाची ही अद्भुत कथा कशी वाटली? कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांसोबत शेअर करा.
आणि हो, अशाच स्वामी लीला आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.